पण अध्यक्ष महोदय तिथं पोहोचल्यानंतर त्या बॅचची तपासणी केली जात नाही, ते थांबवलं जात नाही. संपूर्ण बॅच हा थांबवला पाहिजे, ही माझी एक मागणी आहे. ड्रायफ्रूट सुद्धा विद्यार्थ्यांना दिले तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहतील. आणि अध्यक्ष महोदय, हा जो विषय आपण चर्चेला सभागृहात घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणामध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या भविष्याच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा विषय. अध्यक्ष महोदय, याच मागच्या महिन्यात 6 फेब्रुवारीला माझ्याच मतदारसंघातील देवराष्ट्र गाव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मभूमी आहे. त्या गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक घटना घडली आणि तिथे सुद्धा शालेय पोषण आहारात किडे आढळले. तिथलं हे नाशलेलं होतं, तिथलं जे काही खाद्यपदार्थ होते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्या गोष्टीवर मंत्री महोदयाने एक उत्तर दिलं की विशिष्ट बॅच ज्याच्यात ते उंदीर सापडला गेला, जी गडचिरोलीतली किंवा विदर्भातली घटना होती, त्या बॅचची तपासणी केली जाईल, पण त्या पाकिटाची. पण ते पाकिट शेवटी कुठल्या तरी बॅच मधनं बनवलं जातं आणि म्हणून त्या बॅचचा संपूर्ण तपासणी सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण एखाद्या पण अध्यक्ष महोदय, तिथं पोहोचल्यानंतर त्या बॅचची तपासणी केली जात नाही, ते थांबवलं जात नाही. फक्त तेवढंच एक या ठिकाणी बाजूला काढलं जातं आणि संपूर्ण बॅच आहे तसा व्यतिरिक्त केला जातो. अशीच घटना माझ्या पलूसमध्येही काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्याच्यात एक सापाचं पिल्लूही सापडलेलं होतं आणि त्या बॅच मधला एक भाग फक्त काढण्यात आला. संपूर्ण बॅच हा थांबवला पाहिजे, ही माझी एक मागणी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला असं म्हणणं आहे की वारंवार ही खाद्यपदार्थ ह्याच्यात काहीतरी आढळतं, ह्याच्यात कुठेतरी ही खाद्यपदार्थात नाशतात, त्याच्यात किडे सापडले जातात. म्हणून अध्यक्ष महोदय, कुठेतरी ड्रायफ्रूट सुद्धा ह्याच्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या विद्यार्थ्यांना त्याचं द्यावे असंही सभागृहात एकदा पूर्वी चर्चा झाली होती. बेदानासारखा असेल, इतर काही असतील, हे ड्रायफ्रूट सुद्धा विद्यार्थ्यांना दिले तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहतील. आमच्या सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांच्या दृष्टीने सुद्धा काही ठिकाणी जर असं करण्यात आलं तर ते चांगलं होईल असं माझी एक सूचना आहे. मंत्री, अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.